लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आता जवळ आलेला आहे। नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूक ही करता जिल्हावासियांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ही ठरत असते आणि याच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती आता पोलीस प्रशासन, महापालिका यासोबतच गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांकडून पाहणी ही केली जाते। आपण बघत आहोत खरं तर अनेक सूचना या प्रशासनाला, महापालिका प्रशासन असेल यासोबतच महावितरणच्या अधिकाऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जात आहेत। आपण बघितलं तर विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या क्रमांकावरून देखील अनेक वाद हे बघायला मिळत होते आणि हे वाद देखील आता मिटणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आता पोलीस उपायुक्त आहेत मोनिका राऊत मॅडम, त्यांच्याशी आपण बोलूयात। मॅडम, काय यंदा विसर्जन मिरवणूक कसा बंदोबस्त, कशी सर्व खबरदारी घेतली? सर्व विसर्जन मिरवणूक मार्गाची आता पाहणी करण्याचा दौरा या ठिकाणी सुरू झालेला आहे। गणपती बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्व बंदोबस्त चोख या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। SRPFचे, RPFचे सर्व प्लाटून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नाशिक पोलीस हे सर्व खबरदारी घेत आहेत। बरं, एकूण या मार्गावरती किती पोलीस असणार आहे, CCTVचा वॉच असणार आहे का आणि काय सूचना देण्यात आल्या मंडळांना देखील? मंडळांना रेग्युलर सूचना देण्यात आलेल्या आहेत की मंडळांमध्ये अडथळे येऊ नयेत, ह्याच्यासाठी जे जे काही गोष्टी करता येतील त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहोत आणि त्या दूर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत। मंडळांना देखील ही सूचना आहे की लवकरात लवकर आणि वेळेत जर तुम्ही मिरवणूक सुरू केली तर त्याचा फायदा सर्वांना होईल। अनेक मंडळांच्या तक्रारी आहे की लवकर मिरवणूक निघत नाहीत, शेवटचे जे आहेत त्या क्रमांकावरून देखील वाद आहेत, हे मिटले का काय? नाही, त्याबाबतची आज शेवटची मीटिंग ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ते वाद लवकरच मिटतील। मॅडम, DJ किंवा यांना काही सूचना दिलेल्या आहेत का आपण? त्या बाबतीत जे पारंपरिक म्युझिक आहे त्या बाबतीत परवानग्या दिलेल्या आहेत। नाशिकच्या गणेश महामंडळाचे देखील अध्यक्ष आहेत समीर शेटे, त्यांच्याशी देखील आपण बोलूयात। समीरजी, काय आता पाहणी तर करत आहोत, काय आपली मागणी प्रशासनाकडे? प्रशासनाकडे जे पाणी चालू आहे तिथे काही काही वायरी आहे, नंतर बाकीच्या पोल्स आहे किंवा काही सिग्नल येतात, ते अडथळे दूर करून आमची मिरवणूक व्यवस्थित पार पडावी अशी मागणी केलेली आहे। मंडळांच्या क्रमांकाचे वाद आहेत ते कसं? ते अजून वाद मिटलेले नाही आहे। फक्त 3-1 मंडळांनी ते वेटीस धरलेलं आहे की बा चिठ्ठी पद्धतीने करा किंवा हे पद्धत पारंपरिक पद्धत यावेळेस ते ला विरोध करतात। ते का विरोध करतात ते माहीत नाही, पण आम्ही पण पोलिसांना सांगितलं आहे की बा प्रशासनाला सांगितलं की बा आम्ही मिरवणुकीला वेळ न घालता व्यवस्थित मिरवणूक पार पाडू आणि शेवटचा गणपती बुडेसपर्यंत आम्हाला वेळ द्या, म्हणजे हा वाद लगेच मिटून जाईल। 12 पर्यंत परवानगी, कितीपर्यंत? 12 पर्यंत नाही, शेवटचा गणपती बुडेपर्यंत आम्हाला परमिशन पाहिजे आहे। आपण बघत आहोत खरं तर आता पाहणी ही सुरू आहेत आणि शेवटचा गणपती बुडेपर्यंत आम्हाला परवानगी द्या अशी मागणी गणेश मंडळ करतात। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।